विश्वास पाटील यांच्या पानिपत या कादंबरीवर आधारित रणांगण नावाचं एक महानाट्य मोहन वाघांच्या चंद्रलेखाने रंगमंचावर आणलं होतं। वामन केंद्रे दिग्दर्शित या नाटकातून दृश्यात्मकतेचे नवे रचनाबंध प्रथमच व्यावसायिक रंगमंचावर पाहायला मिळाले। या नाटकाची दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य महोत्सवासाठी निवड करण्यात आली होती। इतकंच नव्हे तर या नाटकाचा अमृत महोत्सवी प्रयोग थेट अमेरिकेत सॅन होजे या गावी सादर करण्यात आला होता। मराठी रंगभूमीवरचं 70 mm किंवा सगळ्यात मोठं आणि ज्याची कॉस्ट सगळ्यात जास्त होती किंवा सगळ्यात मोठी रिस्क असलेलं नाटक हे रणांगण त्यांनी मला करायला भाग पाडलं। हा माझा खऱ्या अर्थाने एक पद्धतीने वेगळा सन्मान झाला। एरवी पानिपत कादंबरीला हात लावला नसता, मराठी माणसाचा स्वभाव जोखून बघितला नसता, तपासून बघितला नसता, पण त्यामुळे खरं म्हणजे आम्ही खूप समृद्ध झालो आणि त्याचं सर्व श्रेय मोहन वाघांना। शिस्तीचे भुक्ते होते, त्यांच्याकडे जर काम करायचं तर नटाला शिस्त पहिली पाळावी लागत होती आणि ज्यांना शिस्त पाळता येत नसे तो त्यांच्या कंपनीत टिकत नसे, ही मोहन वाघांची ख्याती होती। आमच्या इंडस्ट्रीचं जबरदस्त नुकसान झालं। फक्त नाटक एक नाटक म्हणजे नाटकावर इतकं मनस्वी प्रेम करणारे नाटककार ज्या जगामध्ये आत्ता या वेळामध्ये नाटक जास्त चालत नाही आहे, सिरियल्स येत आहेत तर नाटकं चालत नाही, तरी सिरियलकडे वळले नाही किंवा पिक्चरकडे वळले नाहीत, तर फक्त नाटक करत राहिले अशी माणसं फार क्वचित कमी असतात। त्यातूनही लोकांची आवड निवड, खाण्याची खूप आवड होती त्यांना, लोकांना पण खायला घालायचं, नाही हे नको खाऊ, ते खाऊन बघ, ते खाऊन बघ, या हॉटेलमधनं ते खाऊन बघ, त्या हॉटेलमधनं ते खाऊन बघ, खूप माणसांवर प्रेम करायचे, खूप मनस्वी होते, खूप नुकसान झाले, देव त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी। मोहन काकांना एवढंच सांगू इच्छितो की मोहन काका तुम्ही आज आमच्याकडे नाही आहात, पण तुमच्या आठवणींनी माझ्या वडिलांचा फोटो, तुम्ही काढलेला फोटो माझ्या घरात आहे आणि रोज सकाळी मी वडिलांच्या फोटोला नमस्कार करतो। आजपासून माझ्या वडिलांना फोटोग्राफर नमस्कार करीन किंवा तुम्हाला नमस्कार करीन आणि मी माझ्यातर्फे आणि संपूर्ण शांताराम बापू फॅमिलीतर्फे मी त्यांना श्रद्धांजली देतो आणि त्यांच्या आत्म्याला सुख शांती लाभो हे सांगू इच्छितो। एक मोठं युग गेलं म्हणतो आपण, अस्त झाला किंवा एक मोठी इन्स्टिट्यूशन ज्याच्याकडनं आता नवीन मुलांनी ज्यांच्याकडे करायला पाहिजे नाटकं, अशी इन्स्टिट्यूशन नाहीशी झाली, ते फार मोठं दुःख आहे। मराठी रंगभूमीवरचा सगळ्यात मोठा निर्माता म्हणजे आतापर्यंत जो काही आपली 2.25 वर्षाची परंपरा आहे त्यातला सगळ्यात मोठा निर्माता आणि त्याचबरोबर नुसता निर्माता नव्हे तर नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार, नाटककार, दिग्दर्शक या सर्व अंगांनी त्यांनी मला असं वाटतं की मराठी रंगभूमीला समृद्ध करण्याचा मन प्रयत्न केला आहे। आणि दुसरं असं आहे की या सगळ्यामध्ये नाटक जगणं आणि नाटक जपणं, मला वाटतं नाटक जपण्याची कला जी मोहन वाघांना अवगत होती ती दुसऱ्या कोणालाही अवगत झालेली नाही। कारण मोहन वाघाच्या नाटकातला एक जरी नेपथ्यातला टवका उडाला तरी ते मोहन वाघांना कधी सहन होत नसे किंवा एखादा जरी कपडा झिरमरीत झाला तरी तो सहन होत नसे, त्याच्यावर तो ताबडतोब बदलला जात असे आणि त्याला एका पद्धतीने एक व्यावसायिकता ज्याला कशाला म्हणतो आपण, जी ब्रॉडवेवर पाहायला मिळते किंवा वेस्ट एंड थिएटरला पाहायला मिळते इंग्लंडमध्ये, ती व्यावसायिकता त्यांच्या नाटकामध्ये होती। अनेक कलावंतांच्या गुरुस्थानी असलेले मोहन वाघ हे मराठी नाट्य विश्वाचे द्रोणाचार्य होते। असा हा शिस्तीचा भोगता, कलेच्या बाबतीत कसलीही तडजोड न होऊ देणारा, नवनवे आवाहन स्वीकारणारा असा हा धाडसी रंगधर्मी गमावल्याने खरोखरच मराठी नाट्य विश्वाचा एक भक्कम बुरुज ढासळलाय। अशा या रुबाबदार वाघाची डरकाळी मराठी नाट्य विश्वात अनंत काळ दुमदुमत राहील आणि येणारी पुढची पिढी तिच्या पाऊलखुणा टिपत राहील। अशा उत्तुंग कारकीर्द असलेल्या भरतपुत्राला हाऊसफुल व झी मराठी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। सॅल्यूट टू मोहन वाघ, द ग्रेटेस्ट thespian of this time.